नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. कमळे याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की जो काही प्रकार घरामध्ये घडला त्याचा कमळी खूप शांतपणाने विचार करत असते आणि कमळीला काही कळायला मार्गच नसतं की नक्की ही गोष्ट मी केली नाही, हार मी चोरला नाही तर चोरला कोणी. हा येते सतत हाच विचार करत असल्यामुळे निग्गी म्हणते, कमळे झालं गेलं सगळं काही विसरून जाबर, चल जेवून घे. 4 घास पोटात जातील ना तेव्हा कुठे त्या कॉम्पिटिशन ती तू तू जरा तयारी करू शकशील. कमळी म्हणते, नाही निग्गे, मला ना कसलीच इच्छा होत नाहीये बघ जेवायची. आणि तू काय ग मागं लागली सारखी जेवायचं. तुला जेवायचं असलं, भूक लागलीस तू जेवून घे. माझ्या काय मागे पण लागू नको, मला बोलू पण नको जेव म्हणून. मला सोडून दे माझ्या अवस्थेवरती. निग्गी म्हणते, अगं कमळे, स्वतःला किती त्रास करून घेणार आहेस तू, जरा नीट हो. ती गोष्ट तू केलीच नाहीस तर घाबरते कशाला आणि एवढा विचार करायची तर काय कारण. तोपर्यंत इथे अन्नपूर्णा येते जेवणाचं ताट घेऊन, त्याच्याबरोबर ही नाटकी अनिका पण येते. ती पण अनिका असं दाखवते की ती पण उपाशी आहे, जेवली नाहीये. अन्नपूर्णा म्हणते, कमळे अगं राहू दे बाळा, मला माहिती आहे तू काही हे सगळं केलं नाहीये, 4 घास जेवून घे, मी भरवते तुला. हे पाहता क्षणी कमळीच्या डोळ्यातून पाणी येतं. आजी अहो, खरंच मी सांगतो तुम्हाला, मी काही हे सगळं केलंच नाहीये आणि मी करतो असं वाटतंय का तुम्हाला. अन्नपूर्णा आजी म्हणते, हो ग कमळे, हो, मला पूर्ण गॅरंटी आहे तू काहीही करू शकणार नाहीस, तू माझी नात आहेस तू आणि असं काही करू शकणार नाही, जेवून घे. अन्नपूर्णा म्हणते, असं काही बोलल्याय क्षणी कमळी थोडी रडायला लागते. तिला सहानुभूती ह्या दोघीजणी देतात. ही नाटकी अनिका म्हणते, कमळे बघ, तू जेवली नाहीस म्हणून मीही जेवली नाहीये. बघ बर, मीही तुझ्याबरोबर जेवणासाठी ताट घेऊन आले, पण ती जेवाय कुठं बसते, उभ्यानंच ताट हातामध्ये घेते, म्हणजे जेव आधी तू मग मी जेवते. थोडंसं तिला इकडे तिकडे बोलणं करते अनिका, तिथून निघून जाते. रूममध्ये निघून गेल्यानंतर ना इकडे रागिनी कामी ह्या दोघींजणी अनिकापाशी येतात. अनिका, काय चाललंय काय तुझं, त्या सरड्यासारखी तुझे कलर बदलायचे चालले आहेत, एकीकडे तर चांगली आणि एकीकडे तर वाईट, असं काय चाललंय डोक्यामध्ये, तुझ्या प्लॅन काय आहे ते तरी सांग, असं रागिनी बोलते. रागिनीचं बोलणं ऐकून अनिका थोडी हसते. म्हणते, मॉम तू मला अजून ओळखलंच नाहीयेस, तुझी मुलगी कशी आहे कशी आहे म्हणजे काय म्हणायचं आहे तरी का तुला काय. अगं त्या CCTV फुटेजमध्ये ती कमळीच होती ना. अनिका हसते. अगं कमळीच होते म्हणजे काय, कमळी नव्हते ती, तिची डिक्टो एक मुलगी आणली मी ह्या घरामध्ये, काम केलं आणि तिला 4 पैसे तिचे दिले, मोबदला. सेम तिची काठी कमळीसारखी आहे. कामिनी ते एकदम एकदम आश्चर्यचकितच होते. अरे बापरे, ही अनिका आपल्यापेक्षाही एक कदम पुढची, एका पावलाने पुढची निघाली, अशी कामिनी म्हणते. मला ही शिड्यांवरून ढकलणारी पोरगी अखेरकार ये सुद्धा चांगलंच तिनं प्लॅन केला आहे असं तिला वाटत असते. अनिका म्हणते, त्या मुलीला बोलवते मी तुमच्यासमोर. सेम कमळीसारखे कपडे, 2 वेण्या, सेम तिच्यासारखी दिसणारी मुलगी. पाहता क्षणी ह्या दोघीजणी आश्चर्य होतात. म्हणतात, कमळी, सेम कमळीसारखी दिसणारी आपल्या घरामध्ये आणि हिने हार चोरला कमळीच्या नावाने. पूर्ण असं बघता क्षणी या तिघींना खूप धक्का बसतो, म्हणजे दोघींना, सॉरी. अनिका म्हणते, हो मी सगळं केलं आहे, हिला मीच बोलवलं आहे. तोपर्यंत हे सगळं काही चालू असताना आपला शंभूने मुलांनी खूप टॉर्चर केलेलं असतं बिचाऱ्याला. घरी जाऊन तो वडिलांच्या पायापाशी जाऊन बसतो आणि म्हणतो, आई तू जे काम करतेस ना मीच ते पण करणार आहे, मला नाही शिकायचं ग, गरिबाची पोरं नाही शिकू शकत, डॉक्टर इंजिनियर असं काहीही बनू शकत नाहीस, मला चांगलं माहिती आहे. कमळे आणि निग्गीपाशी ही बातमी पोचते आणि त्या पटकन धावत पळत शंभूची समजूत काढायसाठी जातात. शंभू म्हणतो, कमळे माझ्यापाशी अजिबात तुम्ही दोघीजणी येत जाऊ नका, माझी समजुती काढत जाऊ नका आणि त्या ऋषी सरांना सांग मी अजिबात कॉलेजमध्ये येणार नाही, शिकणार सुद्धा नाही आहे. हे सगळं पाहता क्षणी शंभू तिथून निघून जातो आणि बिचारी कमळी नाराज होते. हे चाललंय तरी काय, काही कळायला मार्गच नसतो. कमळी परत इथे कॉलेजमध्ये येते
आणि ते कमळी विनर असं काही म्हणतात. कमळी म्हणते, तुम्ही या कॉम्पिटिशनला एवढं महत्त्व का देताय? ती मुलं सगळी म्हणतात की आपली जीएस कधीही हरू शकणार नाही असं म्हणतात क्षणी इथे कमळीच्या तर पायाखालची जमीनच सरकते. अरे काय चाललंय काय कॉलेजमध्ये, काही कळतच नाहीये. तोपर्यंत इथे काही आपल्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला थोडक्यात पाहायला भेटणार आहे की अखेरकार इथे शंभू सगळं काही टॉर्चर सहन करू शकत नाही, म्हणून हा शंभू सुसाईड करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेही लाईव्ह. आणि कमळीला ऋषी म्हणतो, अगं ते हे कॉम्पिटिशन जिंकून दाखवत्या अनिकाच्या नाकावर टिचून, तेव्हा कुठे शंभूला सपोर्ट भेटेल की आपण ही गावातली मुलंसुद्धा काहीतरी करू शकू. तोपर्यंत आपली कमळी कशी तरी तिथे पुढे जाते, अखेरकार त्या अनिकाच्या नाकावर टिचून ती कॉम्पिटिशन जिंकून दाखवते. आपल्याला खूप छान इंटरेस्टिंग असं धमाकेदार एपिसोड पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.